प्रश्न, बाबूराव चिमणीत आत शिरल्यावर काय करतो? उत्तर, आत गेल्यावर तो वर चढण्याचा प्रयत्न करतो. धूर आणि जागा कमी असल्यामुळे त्याला मार्ग शोधावा लागतो. शेवटी बाहेर पडण्यासाठी तो हालचाल करत राहतो. प्रश्न, कोणत्या प्रकारे काम केल्याने मोठ्या वयाच्या महिला खुश होतात? उत्तर, शांत, आदराने आणि समजून घेतलेले काम त्यांना आवडते. मदत आणि नम्र वागणूक त्यांना आनंद देते. प्रामाणिकपणा इथे खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न, सुंदर महिलांचा प्रभाव खूप मोठा का असतो? उत्तर, आकर्षक व्यक्तीकडे लोकांचे लक्ष जास्त जाते. त्यामुळे तिच्याबद्दल चर्चा आणि माहिती जास्त पसरते. म्हणून प्रभाव मोठा वाटतो. प्रश्न, जिचे हात गोरे व मुलायम असतात तिच्या सोबत काम करायला कसं वाटतं? उत्तर, कोणासोबतही वागताना चांगली वागणूक महत्त्वाची असते. आदर आणि समजूतदारपणा अनुभव चांगला बनवतो. बाह्य गोष्टींपेक्षा स्वभाव महत्त्वाचा असतो. प्रश्न, कोणते काम करताना जास्त आवाज होतो? उत्तर, काही कामे करताना ताण किंवा उत्साह वाढतो. त्यामुळे आवाज मोठा होतो. हे परिस्थितीनुसार बदलते. प्रश्न, तोंडाने काम करताना पाणी का येते? उत्तर, काही नैसर्गिक क्रियांमध्ये शरीर प्रतिक्रिया देते. उदा. खाण्यावेळी तोंडाला पाणी सुटणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. प्रश्न, आपल्याला करताना फळ खायला का आवडते? उत्तर, फळे गोड आणि रसाळ असल्यामुळे लोकांना आवडतात. त्यांची चव आनंद देणारी असते. म्हणून ती खाताना आवड निर्माण होते. प्रश्न, करताना ती साथ देत नसेल तर काय करावे? उत्तर, कोणतेही काम योग्य पद्धतीने आणि शांतपणे करावे. घाई न करता परिस्थिती समजून घ्यावी. योग्य मार्ग निवडणे महत्त्वाचे असते. प्रश्न, तिच्या वस्तूंमध्ये आपण जास्त का रमतो? उत्तर, काही गोष्टी आकर्षक किंवा आवडत्या असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आपले लक्ष जास्त जाते. आवड निर्माण झाली की आपल्याला त्यात रस वाटतो. प्रश्न, कोणत्या प्रकारे केल्याने काम लवकर पूर्ण होते? उत्तर, योग्य नियोजन आणि एकाग्रतेने काम केले तर ते लवकर होते. सातत्य ठेवल्यास परिणाम चांगले मिळतात. शांतपणे काम केल्याने यश मिळते. प्रश्न, आपल्या सोबत काम करायला ती तयार नसेल तर काय करावे? उत्तर, तिचा निर्णय समजून घेत शांतपणे वागावे. जबरी न करता संवाद साधणे महत्त्वाचे असते. आदर ठेवून परिस्थिती हाताळावी. प्रश्न, अगर ती आपल्या समोर वेगळ्या अवस्थेत असेल तर काय करावे? उत्तर, अशा वेळी संयम आणि आदर राखणे गरजेचे आहे. घाई गडबड न करता योग्य विचार करावा. समोरच्याच्या भावना लक्षात घ्याव्यात. प्रश्न, जेव्हा तिची समस्या आपल्या मदतीने सुटत नसेल तेव्हा ती काय करते? उत्तर, समस्या सुटत नसेल तर ती दुसरा मार्ग शोधते किंवा स्वतःच त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करते. परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो. प्रश्न, ती अधिक आनंदासाठी काय करते? उत्तर,
उत्तर, आनंद वाढवण्यासाठी ती वातावरण बदलते किंवा नवीन पद्धतीने गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. मनापासून केले तर मजा वाढते. प्रश्न, 2 वेळा करूनही ती शांत होत नसेल तर काय करावे? उत्तर, थोडा वेळ थांबून परिस्थिती समजून घ्यावी. घाई न करता शांतपणे विचार करावा. योग्य वेळ आणि पद्धत निवडावी.